नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहे तांदळाची खीर. तांदळाची खीर कशी बनवतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. फर्स्ट ऑफ ऑल मी तांदूळ घेतले. जे पण तुमच्याकडे तांदूळ असेल तांदूळ घ्यायचे, तव्यावर चांगल्यापैकी भाजून घ्यायचे. भाजून भाजता भाजता साईडला तुम्ही दूध ठेवा. ओके, लो फ्लेमवर दूध ठेवा. दूध चांगलं तापते लो फ्लेमला. दुधासोबत तांदूळ भाजून घ्यायचे. तर तुम्ही आता बघू शकताय आपले तांदूळ चांगल्यापैकी भाजले आहे. तर त्याचा कलर बघा तुम्ही, कलर लालसर झाला आहे. तर लालसर होऊस तर आपल्याला तांदूळ चांगल्यापैकी भाजायचे, जेणे की ते कच्चे लागणार नाही आपल्याला. आणि इकडं दुसरीकडे आपण बघू शकता की आपलं दूध पण झालेलं आहे तापून. चांगलं घट्ट, खूप जास्त घट्ट नाही पण थोड्यापैकी घट्ट केलं आहे आपण. आणि आता इकडं आपल्याला नाही का, जे तांदूळ आपण भाजले ते पाण्यात काढून घ्यायचे आहे. पाण्यात काढून घ्यायचे आणि त्याला थोडा वेळ भिजवायचे आहे. तर मित्रांनो, दुसरीकडे आपण मसाले घेतले आहे. खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं. ओके, तर तुम्ही बघू शकता खोबरं मी किती बारीक किसून घेतलं आहे. तर तुम्ही पण असं भारी प्रकारे खोबरं किसून घ्या. इकडं बघू शकता मनुके घेतले मी. इकडं बदाम घेतले. बदाम पण बारीक चिरून घ्यायचे. मनुके पण तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर, मोठे आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. इकडं पण मी काजू घेतले. काजू पण बारीक चिरून घेतले. इकडे इलायच्या घेतल्या मी. तर हा मसाला मी घेतला आहे 4 जणांसाठी. आम्ही खीर बनवणार आहे तर त्यांच्यासाठी घेतला आहे. जर तुम्हाला मसाला अजून जास्त घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही घेऊ शकता. जास्त जणांसाठी तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. कमी जणांसाठी तुम्हाला बनवायचं तर तुम्ही मसाला कमी घेऊ शकता. तर तुमच्यावर डिपेंड आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं नाही का, मी जे आपण तांदूळ टाकले होते भिजायला, ते तांदूळ 15-20 मिनटं भिजवले. त्यानंतर मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे दळून घेतले. तर चांगला पेस्ट करून घेतला आहे तांदळाचा. आणि इकडे दुसरीकडे आम्ही पातेलं तापवलं आणि त्यात तूप टाकले, गावरान तूप टाकले. तर आता त्यात आपण पहिल्यांदा मनुके टाकले आणि त्यानंतर काजू बदाम दोन्ही पण टाकले. त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं फ्राय होईल तेवढी चांगली टेस्ट लागेल. तर तुम्ही बघू शकता मनुके किती भारी फुगले. चांगल्या प्रकारे असे मनुके फुगून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खोबरं. खूप गॅस आपला लो फ्लेमवर ठेवायचा आहे. जास्त जोरात पण नाही करायचा आहे. जास्त जोरात केल्याने ते जळून जाईल. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे दुसरीकडे आपण जे तांदूळ घेतले होते त्यात पाणी टाकून मिक्स करायचं आणि ते यात टाकून द्यायचे आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे ते हलवत राहायचं आहे. आणि फ्लेम आता त्यात आपण साखर टाकणार आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. तर आपण त्यात साखर पण टाकली आहे. साखर पण चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतोय. त्याला चांगल्या प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गरम लागत असेल तर एका कापडाने पण पकडा दे. आम्ही त्यात अजून साखर टाकली आहे. ओके, कारण आमच्या मिसेसला गोड आवडतं खीर. तुम्हाला काही जणांना मीडियम आवडती, काहींना फार साखर कमी लागते. जे शुगरचे पेशंट असेल त्यांना, आणि ज्यांना साखर आवडते ते साखर टाकू शकतात. ओके, आणि दुसरीकडे आपण इलायची फोडून घेतोय. तर या प्रकारे इलायची फोडून घ्यायची, त्याचे दाणे काढायचे असे. तर आता इकडं आपली खीर होतीये आणि मी काय केलंय, गॅस हाय फ्लेमला केला आहे आणि जे आपलं दूध आपण गरम केलं होतं आपण त्यात टाकणार आहे. तर स्टर करता करता त्यात दूध टाकायचं आहे आपल्याला. एका साईडने मिक्स करायचं आहे, दुसऱ्या साईडने दूध पण टाकायचं आहे. दूधची साई जर असली तर खूप भारी, 1 नंबर लागते साई. आणि याला मिक्स होऊन द्यायचं आहे. फ्लेम मी आता हाय केला आहे. त्यासोबत तुम्ही मिक्स करा, प्रॉपरली मिक्स करा.
स्टर करत राहा आणि प्रॉपरली मिक्स करून घ्या त्याला. आणि तुम्ही बघू शकता मी याच्यात वरून तूप टाकलं आहे. तुपाचा फ्लेवर उतरतो आपल्या खीरमध्ये, ते खूप बेस्ट लागतो. तर तुम्ही पण टाकू शकता. शेवटी तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून तूप टाकू शकता, नाही तर तुम्ही तसं पण ठेवू शकता ते. तर आपली खीर होतीये. तर आपण त्याच्यात इलायची टाकणार आहे. इलायची चांगल्या प्रकारे त्याला स्प्रेड करायची इलायची. आणि त्यात टाकून घ्यायची आणि आपला फ्लेम हाय ठेवायचा, पटकन होईल आणि चांगल्या प्रकारे होईल. त्या इलायची चांगली मिक्स करून घ्यायची त्यात. तर मित्रांनो, आपण खीर तर करतोय, पण बसल्या बसल्या त्याच्यासोबत आपल्याला काहीतरी तिखट लागेल. तर विचार केला की पिठल्याच्या वड्या बनवावं. तर पिठल्याच्या वड्या बनवण्यासाठी तर आम्ही डाळीचं पीठ घेतलं आहे पाऊण वाटी. आम्ही 4 जणांसाठी पिठल्याच्या वड्या बनवतोय, तर पाऊण वाटी ठीक राहील. जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायचं तर तुम्ही जास्त जणांसाठी घेऊ शकता. तर मी त्याच्यासोबत पाणी पण घेतलं आहे, मीठ पण घेतलं आहे. तर 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि मीठ घेतलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथं आपण डाळीचं पीठ मिक्स केलं आहे. अर्धा चमचा, आपण अर्ध्या चमच्यावर 1 चमचा टाकू शकतो मी मीठ. आणि पाणी टाकायचं ना, असं मिक्स करून घ्यायचं त्याला चांगल्या प्रकारे. अजून पाणी टाकायचं आणि अजून मिक्स करायचं. तर आपल्याला जास्त घट पण नाही बनवायचं आणि जास्त पातळ नाही बनवायचं. तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. जास्त पाणी पण नाही लागलं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही लागलं पाहिजे. आणि पाणी टाकता टाकता चांगल्यापैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा मिक्स करता करता त्यात कधी कधी काही गेठुळ्या येतात. ते गेठुळ्या तुम्ही चांगल्या प्रकारे सोडून टाका. त्याला प्रॉपर मिक्स करा. त्याला थोडं 1-2 मिनटं त्याला चांगलं मिक्स करत राहा. तर मित्रांनो, पिठलाच्या वड्या करायच्या आपल्याला, जसं मी म्हटलं तसं. तर पिठल्याच्या वड्या करण्यासाठी मी मसाले घेतले, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे, जे लागत आहे ते मसाले घेतले. तुम्ही बघू शकता इथं लसूण आहे, इथं जिरा आहे, इथं ओवा आहे, मिरची आहे, मोहरी आहे, हळद आहे, खोबऱ्याचा किस आहे आणि कोथिंबीर आहे. ओके. तर याच्यात आपल्याला मिरच्या आहे ना, मिरच्या, ओवा, जिरे आणि लसूण या तिघांना मिक्स करायचं आहे. मिक्सरमध्ये याला दळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं. आणि बाकीच्या गोष्टी कुठं कुठं कशा वापरायच्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन. तर तुम्ही हे सगळे ज्या टायमिंगला तुम्ही पिठल्याच्या वड्या बनवणार सगळे मसाले प्रॉपर रेडी ठेवा. तर इकडं मित्रांनो, पिठल्यांच्या वड्यासाठी नाही का जो मसाला मी तुम्हाला सांगितला होता तो आपण नाही का मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे दळून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मसाला प्रॉपर दळला गेला आहे. ओके. तर तुम्हाला पण या प्रकारे करायचं आहे. पिठल्याच्या वड्या करण्यासाठी चांगल्या प्रकारे मसाला दळून घ्यायचा आहे. आणि इकडं दुसरीकडे तुम्ही बघू शकता मी कढई ठेवली आहे. ओके. हाय फ्लेमला ठेवली आहे. त्यात तेल टाकलं आहे. तेल तापतंय आणि तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर तुम्हाला नाही का त्यात फोडणी द्यायची आहे. तर आपलं इकडं तेल तापलं आहे. तर आपण याला पहिल्यांदा मोहरी टाकणार आहे. तुम्ही बघू शकता किती चांगलं तेल तापलं आहे. मोहरी डायरेक्ट उड्याच मारायला लागली त्यात. त्यानंतर आपण आता कोथिंबीर टाकणार आहे त्यात. त्यात आणि जो मसाला आपण काढला आहे तो पण आपल्याला त्यात टाकायचा आहे, मिक्स करायचा आहे. आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला परतून द्यायचा आहे मसाला चांगला, कारण मसाला जेवढा चांगला परतन तेवढी टेस्ट चांगली लागेल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मसाला आपला चांगल्या प्रकारे फ्राय झाला आहे. तर आपण त्यात हळद टाकणार आहे थोडी.
आणि हळद पण त्यात मिक्स करून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर जे डाळीच्या पिठाचं आपण केलं होतं ते टाकायचं आहे त्यात, ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. आणि थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यातच पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. आणि दुसरीकडे तो गॅस आपला आहे तो लो फ्लेमवर ठेवायचा आहे, नाही तर मग ते जळून जाईल. आणि याला मिक्स करत राहायचं आहे, स्टर करत राहायचं आहे, जेणे की ते चिटकणार नाही खाली. तर ते स्टर करता 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 ते घट्ट होऊन जातं. तुम्ही बघू शकता एक पिठलं तयार झालं आहे आपलं. त्याला मिक्स करून 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 ह्या प्रकारे तुम्हाला कंटिन्यू ते मिक्स करत राहायचं आहे. इकडं आपलं पिठलं शिजतं आहे वड्या बनवण्यासाठी. आणि दुसरीकडं आपण इथे एक ताट घेतलंय, त्याला तेल लावलंय आणि त्याच्यावर आपण टाकतोय खोबऱ्याचा किस प्लस कोथिंबीर. तर किस खोबऱ्याचा आणि कोथिंबीर अशी चांगल्या प्रकारे त्यावर टाकून घ्यायची आहे. आणि तिकडं हाय फ्लेम बघू शकता हाय केली आहे. आणि इकडं आपलं पिठलं बनत आहे मस्तपैकी. पिठल्याचा स्मेल इतका भारी येतोय की असं वाटतं आत्ता लगेच खाऊन टाकावं. तर त्याला स्टर करत राहायचं, मिक्स करत राहायचं. ते पिठलं जळून द्यायचं नाही, ते खाली टच झालं नाही पाहिजे. तर आपण आता कढई खाली घेतली आहे आणि ते पिठलं या ताटात टाकायचं आहे आपल्याला, जिथं आपण ऑलरेडी तेल लावलं आहे, कोथिंबीर आणि त्यात आपण खोबरं टाकलं आहे. तर सगळं पिठलं यात काढून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पण या पद्धतीनं काढू शकता. तर पिठलं काढल्यानंतर त्याला प्रॉपर सगळं असं पसरून घ्यायचं आहे पूर्ण ताटात. असं चांगल्या प्रकारे ते सेट झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आपण कसं पसरवतोय त्याला. इकडे जे पातेल्यात आहे ते पाणी आहे, पाण्याने ते चांगल्या प्रकारे पसरवता येईल. आणि ते गरम पण आहे, तर तुमचा हात पण थंड राहील पसरवताना. चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे. तर शिल्लक राहिलेलं जे खोबरं कोथिंबीर आहे ते आपण वरून टाकून देऊ त्यात. आणि मस्तपैकी थोडा टाइम त्याला ठेवायचं आहे, ते चांगलं सेट होऊन जाईल. आणि इकडे दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे आपली खीर तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता किती भारी दिसते आहे. जे आपण टाकले होते त्यात इन्ग्रेडियंट्स ते पण खूप भारी दिसत आहे वर. ते खीर तयार झाली आहे आपली इकडं. तर काही टाइम जर ठेवल्यानंतर ते पिठलं आपल्याला त्याला प्रॉपर कट करून घ्यायचं आहे. आणि कट करून घेतल्यानंतर एक एक वडी काढू शकतात. तर या प्रकारे आपण पिठलं वडी तयार करू शकतो. आणि तयार केल्यानंतर काय करायचं, खाऊन घ्यायचं आहे पिठलं वडी. आपल्या खीरसोबत एक नंबर लागून जाईल ते.